प्रात्यक्षिक बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये प्रात्यक्षिकमध्ये मी तुम्हाला स्पॉटिंग आणि थेरॉटिकल प्रश्न कशा पद्धतीने असू शकतात त्याच्यामध्ये पेपरमध्ये त्याबद्दल सांगणार आहे. तर त्याची सुरुवात करताना आपण पहिलं कुक्कुटपालन व्यवस्थापन जे बघितलं आहे त्याबद्दल जाणून घेऊया. त्याच्यामध्ये काही जे राहिल्यात वस्तू घ्यायच्या स्लाईडमध्ये त्या आपण याच्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे सगळं जे काही पोर्शन आहे सिलेबस तेव्हा पूर्ण होईल आपला. याच्यामध्ये पहिलं तुमच्यासमोर जे चित्र येते स्लाईड त्या आहे पक्ष्यांचं खाद्य ठेवायचं भांडं. याच्यामध्ये पक्ष्यांना कोंबड्यांना किंवा त्या आणखीन बदक पालन असेल किंवा आणखीन बटर पालन असेल. बटर पालन शक्यतो मोकळ्या पटांगणामध्ये किंवा जंगलामध्येच केलं जातं. त्याला काही विशिष्ट असं शेतकरी अजून त्याच्याकडे ओढवलेले त्याच्यामुळे त्यांना काही खाद्य भांड्यांची गरज नसते. परंतु हे अशा पद्धतीचं भांडं त्यांना वापरलं जातं. त्यानंतर पक्ष्यांचं पाणी ठेवायचं भांडं. याच्यामध्ये कोंबड्यांना पाणी ठेवलं जातं. ते अशा पद्धतीचं भांडं तुम्हाला स्पॉटिंगमध्ये ठेवलं जाऊ शकतं. त्यामध्ये स्पॉटिंगला ठेवताना ओळखायचं आहे आणि त्याच्याबद्दल नाव लिहायचं किंवा ओळखल्यानंतर ना क्षमता किंवा आणखीन काय असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जाईल. हे अशा पद्धतीने एक आणखीन दुसरा प्रकार त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये फीडर म्हणजे खाद्य देण्याचं भांडं आणि दुसरं पाणी ठेवण्याचं एक कंट. त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज जे आता आपण हाताच्या सुरक्षेसाठी औषध फवारणीसाठी किंवा पक्ष्यांची किंवा याची स्वच्छता करताना गोठ्याची स्वच्छता करताना जनावरांना इंजेक्शन लसीकरण करताना जे डॉक्टर वगैरे घालतात किंवा त्या कामगारांना घालावे लागतात ते हँड ग्लोव्ज. त्यानंतर प्राथमिक उपचार औषधं ग्लुकोज आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, त्याच्यानंतर आयोडीन आहे टिनवर. आता याच्यापैकी कोणतेही एक तुम्हाला आयडेंटिफिकेशनसाठी असेल किंवा याचा वापर कशासाठी होतो ते विचारलं असणार आहे. काय वापर आहे नावातच त्याच्यामध्ये दिलं प्राथमिक उपचार औषधं. जे काही सुरुवातीला तुम्हाला करायचे हायड्रोजनच्या याने तुम्हाला जखम स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. आयोडीननी जखमेचा जे काही रक्तप्रवाह होतो आहे जखमेच्या बाहेर तो थांबवण्यासाठी त्याचा आयोडीनचा वापर केला जातो. ग्लुकोजनी काय होतं आहे ग्लुकोजनी तुम्हाला जनावरांना तरतरी येण्यासाठी किंवा अशक्तपणा झाला असेल तर तो दूर करण्यासाठी तात्पुरतं एक प्रायोरिटी प्राथमिक औषध म्हणून आपण तो देऊ शकतो. त्याच्यानंतर सिरीज याच्यामध्ये तुम्हाला सुई दाखवले ते इंजेक्शन जनावरांना देण्यासाठी औषध टोचण्यासाठी त्याचा वापर केला जातो. किंवा जखमेतनं पू वगैरे जर वाढायचा असेल तर त्यावेळेस पण याचा वापर केला जातो. सलाईनमध्ये औषध सोडायचं असेल तेव्हा पण त्याचा वापर इंजेक्शन सिरीजचा वापर केला जातो. त्यानंतर लिक्विड नायट्रोजन कंटेनर. ह्या लिक्विड नायट्रोजन कंटेनरचा वापर जे काही स्पर्म आहे ते स्पर्म ठेवण्यासाठी साठवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर डाग सळे. आता हा जो पार्ट चालू झाला आपला डाग सळे वगैरे पुढे आणखीन काय येतील ते वेगवेगळे प्रकार. हे जनावरं ओळखण्याच्या खुणा किंवा आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं त्याबद्दल माहिती सांगणार आहे. आता हे डाग सळे जे आहे ते काही एसएलमध्ये बुडवून ते डायरेक्टली अंगावरती हे केले जातात छापले जातात किंवा गरम तापवून कडक विष्ट्यावरती तापवून ते डाग त्या जनावरांना दिला जातो. मग त्याच्यामध्ये काही नंबर असतात काही नावं असतात आपल्या सोयीनुसार शेतकऱ्यांच्या सोयीनुसार किंवा त्या मोठ्या व्यावसायिकाच्या सोयीनुसार ते डाग त्या जनावरांना दिले जातात. कारण की ते जनावर आयडेंटिफाय व्हावं आपल्याला ओळखण्यात यावं यासाठी तिथं असतात. त्याच्यानंतर गोंधन चिमटा. ह्या गोंधन चिमट्याचा उपयोग कानावरती डिझाईन करण्यासाठी डिझाईन म्हणजे ते त्रिकोणी टाईप जे कापले जातात काना वरती शेंडे म्हणा किंवा साईडने म्हणा त्याच्यासाठी हे वापरलं जातं.
त्यानंतर नाव नंबर टॅग हा कानामध्ये घातला जातो किंवा दोरीमध्ये होऊन तो गळ्यात पण गुंतवला जातो. आत्ता सध्या मागील 2-1 महिन्यामध्ये हे सर्व आपल्या भागामध्ये झाले. त्यांना म्हणजे जनावरं मोजण्याची जी पद्धत चालू केली होती आत्ता सरकारने, त्याच्या अंतर्गत हे टॅग आपल्या जनावरांना लावले गेले. आता हे याचा उपयोग ह्या टॅगचा बँक लोन पद्धत असेल किंवा जनावर रजिस्टर करून घेण्याची पद्धत, त्यांचे काउंटिंग करायचे आपल्याला किती जनावर आहेत त्याच्यासाठी पण हे वापरलं जातं. त्याच्यानंतर ओळख खूण, गळ्यात पट्टा बांधणे किंवा माळ बांधणे असे एक पद्धत जनरली कमी जनावरं असतील तर तिथं हे केलं जातं. 1-2 शेतकऱ्यांचे घरी एखादी गाय किंवा एखादे बैल असेल तर त्यांच्यासाठी हे बांधलं जातं. त्याच्यानंतर गुरांना वैयक्तिक ओळख देणे. आता वैयक्तिक ओळख देणे म्हणजे काय, त्यांना नावाने हाका मारणं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही इंटरनेटवरती व्हिडिओ पण पाहिले असतील की त्या जनावराला, त्या बैलाला किंवा गाईला त्याच्या विशिष्ट नावाने आवाज दिल्यानंतर ते जनावर तिथं त्या मालकापाशी येऊन उभं राहतं किंवा दूध काढण्याच्या ठिकाणी ती गाय उभं राहते. त्याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला सांगितलं सर्जा, पाखऱ्या किंवा राधा असं काही जे काही नावं तुम्ही त्या जनावरांना दिलेले असतील. हेच शक्यतो आपण कॉमन शेतकरी जे असतात, छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय करणारे, ज्यांच्याकडे मोजकेच जनावर असतात 1-2 किंवा जास्तीत जास्त 7-8पर्यंत, ते लोक असे नावं त्यांना देत असतात. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर त्यांना टॅग लावले जातात, काहींच्या गायामध्ये बांधलं जातं. अशा काही वेगवेगळ्या पद्धती तिला अवलंबल्या जातात जेणेकरून जनावरांना ओळखण्यासाठी, आपल्याला ओळखल्या जाण्यासाठी. त्याच्यानंतर पुढचं आहे चोखन वीट. आता या विटीचा उपयोग काय होतो, याच्यामध्ये सगळे मिनरल्स असतात, न्यूट्रिशन असतात. जे जनावर माती वगैरे खात असतात तर ती माती खाऊ नये, त्यांच्या अंगामध्ये जे काही कॅल्शियमची किंवा आणखीन कशाची मिनरलची कमी असेल तर ती भरपाई करण्याचं काम ही वीट करत असते. ही वीट त्या जनावराच्या तोंडासमोर, दावणीसमोर ती बांधली जाते किंवा त्या घमेल्यामध्ये त्यांना दिली जाते. दररोज 1 तास, अर्धा तास असे चोखण्यासाठी, आणि ते चाटून ती वीट त्याच्यामध्ये हे करतात. चाटण वीट पण याला म्हटलं जातं, चोखन वीट पण याला म्हटलं जातं. अशी 2 नावं तिथं वापरली जातात. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत दूध काढण्याच्या पद्धती. त्याच्यामध्ये पहिली पद्धत तुमच्यासमोर आहे नकलिंगी पद्धत. नकलिंगी पद्धत म्हणजे काय की जिथं तुम्ही अंगठा आतमध्ये घेत आहेत आणि त्या अंगठ्याच्या दाबाने ते दूध काढलं जातं. त्याच्या पुढचं आहे स्ट्रिपिंग पद्धत. स्ट्रिपिंग पद्धत म्हणजे अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट, दोन्ही बोटाच्या दाबाने ते दूध काढलं जातं. त्यानंतर प्राथमिक उपचार औषधं, ग्लुकोज आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. त्याच्यानंतर गुरांना वैयक्तिक ओळख देणे. आता वैयक्तिक ओळख देणे म्हणजे काय, त्यांना नावाने हाका मारणं. बऱ्याच ठिकाणी तुम्ही इंटरनेटवरती व्हिडिओ पण पाहिले असतील की त्या जनावराला, त्या बैलाला किंवा गाईला त्याच्या विशिष्ट नावाने आवाज दिल्यानंतर ते जनावर तिथं त्या मालकापाशी येऊन उभं राहतं किंवा दूध काढण्याच्या ठिकाणी ती गाय उभं राहते. त्याच्यामध्ये उदाहरण तुम्हाला सांगितलं सर्जा, पाखऱ्या किंवा राधा असं काही जे काही नावं तुम्ही त्या जनावरांना दिलेले असतील. हेच शक्यतो आपण कॉमन शेतकरी जे असतात त्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर एक प्रॅक्टिकल आपलं पुढचं येतं मुरघास. मुरघास बनवण्याची पद्धत आपण जे अभ्यासणार आहोत ते आहे खड्डा पद्धत. या खड्डा पद्धतीमध्ये कशा पद्धतीने करायचं ते आपण पुढं स्टेप बाय स्टेप बघूया. पहिलं आहे द्विदलवर्गीय चारा पिकाची लागवड करून घ्यायची. त्याच्यामध्ये द्विदलवर्गीयमध्ये कोणते येतं, बाजरी, मका, ज्वारी असे बहुसंख्य बहुपिकं आपण एका वेळेस घेऊ शकतो. असे पिकं तिथे घ्यायचे, ते तुम्ही मिक्स करू शकता किंवा एका सिंगल पिकाचं सुद्धा तुम्ही करू शकता. मुरघास तयार करता येतो. त्यामध्ये सुरुवातीला द्विदलवर्गीय चारा पिकाची निवड करायची, तुम्हाला जे घ्यायचे ते. त्याच्यामध्ये बाजरी, मका, ज्वारी इत्यादींपैकी कोणते पण तुम्ही एक निवडू शकता.
त्याला पेरून घ्यायचं, त्याची उगवण करून घ्यायची. त्याच्यानंतरनं ज्यावेळेस दुसरी स्टेप येते, चाऱ्याची वाढ पूर्ण झालेली असते किंवा थोडा कवळा असताना त्याची कापणी करून घ्यायची. पूर्ण वाढ झालेली म्हणजे वाढ पूर्ण होऊन जाते परंतु वाळलेला नसतो, पानं त्याचे वाळलेले नसतात. असे ओलसर असणारे थोडंसं कवळसर असणारा चारा कापून घ्यायचा आहे. कापल्यानंतरनं तो चारा पुढची स्टेप आहे त्याच्या कडवा कुट्टीच्या साहाय्याने ते कट करून घ्यायचं आहे, कुट्टी करून घ्यायची कडवा कुट्टी साहाय्याने. त्याचे साधारणतः 2 ते 4 सेंटीमीटर लांबीचे त्याच्या जाळीचे असे हे झाले पाहिजे, तुकडे झाले पाहिजे. अशा पद्धतीने ते कडवा यंत्र वापरायचे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे रुंदी 12 फूट, खोली 3 फूट अशा पद्धतीचा खड्डा आपल्याला तो करून घ्यायचा आहे. त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला खड्डा पूर्ण झाल्यानंतर खड्ड्यामध्ये तुम्हाला कुट्टी केलेला चारा टाकण्या अगोदर वाळलेलं गवत जे असतं ते टाकून घ्यायचं आहे. कशासाठी टाकायचं आहे तर त्या कुट्टीला जे काही तुम्ही तो त्याच्यामध्ये चारा टाकणार त्याला बुरशी किंवा इतर काही ज्या गोष्टी आहे उपद्रवी घटक जे असतात ते उन्नी वगैरे ते लागू नये म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे, वाळा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं ते टाकल्यानंतरनं कुट्टी केलेला चारा त्याच्यामध्ये भरायचा आहे त्या खड्ड्यामध्ये, ज्याचे तुमचे रुंदी 12 फूट आहे आणि रुंदी खोली 3 फूट आहे. अशा खड्ड्यामध्ये तुम्हाला ते गवत टाकल्यानंतर वाळलेलं त्याच्यामध्ये कुट्टी केलेला चारा टाकायचा. तो चारा भरत असताना माणसांनी अथवा बैलांकडून तो पूर्ण तुडवून तो भरायचा आहे, त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे त्या खड्डा पूर्णपणे. ते भरत असताना बैलांनी का तोडवायचं आहे किंवा माणसाने का तोडवायचं आहे तर त्याच्यामधली हवा जी असते ती हवा निघून त्याच्यामधनं गेली पाहिजे. हवा कशासाठी काढायची त्याच्यामधनं तर हवा निघाल्यामुळं त्याला बुरशी लागत नाही अथवा तो चारा खराब होत नाही, दमट वातावरण त्याच्यामध्ये तयार होत नाही आणि तो खराब होत नाही. अशा पद्धतीने ते हवा निघून गेल्यानंतर त्याला बुरशी लागत नाही, हा त्याच्या मागचा मूळ कारण आहे. म्हणून तो तुडवून तो भरायचा असतो. त्याच्यानंतर पुढचा आहे चाराने खड्डा जमिनी पातळीपासून अंदाजे जवळ 10 सेंटीमीटरवरती भरून घ्यायचा आहे आणि त्याला गवताच्या 10 सेंटीमीटर जाडीचा थर द्यायचा आहे. चौ बाजूने त्याला लिपून घ्यायचं, त्या गवताने लिपून घ्या अथवा आणखीन तुम्हाला प्लॅस्टिक कवरअप करता येत असेल किंवा शेणाने करता येत असेल किंवा मातीने लेप देता येत असेल तर तो पण तुम्ही त्या गवताच्यावरती देऊ शकता. त्याच्यानंतर हा चारा असा पॅकबंद चारा तुम्हाला जवळजवळ 4 ते 6 आठवडे तसाच ठेवायचा आहे. ज्यावेळेस त्याला 4 ते 6 आठवडे पूर्ण होऊन जातील, उलटून जातील, त्यावेळेस तो तुम्हाला ते जे काही लिपलेला आहे तो भाग तुम्हाला काढून टाकायचा आहे. लिपलेला भाग काढल्यानंतर तुम्हाला त्या आतमध्ये तुमचा तयार झालेला मुरघास तुम्हाला दिसेल. तो मुरघास तुम्ही जनावरांना वापरू शकता. त्याला एक जनावरांचं च्यवनप्राश म्हणून पण ओळखलं जातं, ज्याने दुधाचं प्रमाण वाढतं, दूध वाढतं आणि त्याचबरोबर त्यांची तब्येत पण चांगल्या प्रकारे सुधारते. एक ज्यावेळेस उन्हाळा असतो हिरवा चारा त्यांना उपलब्ध नसतं, अशा काळामध्ये हे मुरघासाचा एक प्रयोग तिथं केला जातो. तर एक चांगलं सोर्स जनावरांना चाऱ्याचं उपलब्ध होतं. पावसाळ्यामध्ये पण किडीमुळं गवतावरती पडणाऱ्या किडीमुळे ते जनावर फुगले जातात, त्यावेळेस पण हा एक चांगला पर्याय तिथं उपलब्ध होतो. त्याच्यानंतर आपण बोलतो आहे तुतीच्या रेशीम संगोपनाकडे, रेशीम उद्योगाकडे. त्यामध्ये तुम्हाला हे जे समोर दिसते त्याला नेत्रिका म्हटलं जातं. त्या नेत्रिकांवरती कोश तयार केले जातात, कोश बांधले जातात त्या रेशीम आळ्यांच्या मार्फत आणि नंतरनं ते कोश गोळा करून घेतले जातात. तर ही नेत्रिका. त्याच्यानंतरनं हे जे समोरचं आहे तुमच्या त्याला तुती म्हटलं जातं, ज्याच्यावरती हे एक रेशीम आळ्यांचं खाद्य म्हणून त्याला वापर केला जातो. अंडी, रेशीम आळी, कोश, पतंग, तुतीचं पान हे तुमच्यासमोर आत्ता आहे. त्यामध्ये सुरुवातीला जे आहे ते रेशीम किड्याचे अंडे आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला जे आहे ती रेशीम आळी आहे. 3 नंबरला जे आहे
ते रेशीम कोश आहे आणि 4 नंबरला जे आहे तो कोशाच्या बाहेर निघणारा पतंग आहे. त्याच्यानंतर ना शेवट जे दिसतं खाली हे सर्व ठेवलेलं जे आहे ते तुतीचं पान आहे. अशा पद्धतीने ते पान दिसतं, जाळीदार साईडने कातरलेलं टाईप असतं. त्याच्यानंतर ना हे झालं स्पॉटिंगचं. याचे उपयोग काय होतात, आयडेंटिफाय करायचे, ओळखायचे आणि त्याचे उपाय लिहायचे. अशा पद्धतीने प्रश्न असेल किंवा जे काही त्या एक्सटर्नलच्या त्यावेळेस एक्झामिनरच्या मनावरती येईल प्रॅक्टिकल घेणाऱ्याच्या, त्या पद्धतीने तो ते प्रश्न टाकू शकतो. हे फक्त तुम्हाला एक सुरुवातीची तयारी म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ना आपण पुढं बघणार आहे, म्हणजे सांगतो आहे फक्त की थेरटिकल प्रश्न प्रॅक्टिकलमध्ये कशा पद्धतीने असू शकतात. आपण सुरुवातीला पाहिलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असणारे गाय म्हशींचं महत्त्व, अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या पशुसंवर्धनाचं, पशुचं महत्त्व. मग त्याच्यामध्ये किती इन्कम येतो, काय येतो, कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होतो, हे सर्व काही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, सविस्तर स्वरूपात सांगितलेलं आहे. त्याबद्दल पण तो प्रश्न थेरटिकल म्हणून तिथं टाकू शकतात. किंवा दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये येऊ शकतो तुम्हाला, गायींच्या देशी जाती लिहायच्यात, इनलिस्ट करायचे आणि त्याच्यातली एखादी एक्सप्लेन करायला तुमच्या चॉईसवरती देऊ शकतात. किंवा ते एक्झामिनर ते स्वतः त्यांच्या पद्धतीने एखादी कोणत्याही गायीचं नाव तुम्हाला सांगू शकतात आणि त्याच्याबद्दल माहिती लिहायची असेल. त्याच्यानंतर ना माहिती लिहायची म्हणजे काय लिहायचं आहे की ती कुठं कोणत्या प्रदेशामध्ये आढळते, तिची निर्मिती कशी झाली आहे, तिचं दुधाचं उत्पन्न किती आहे, ती कोणत्या स्पेशालिटी तिची काय आहे, खासियत काय आहे, हे त्यामध्ये लिहायचं असतं. रंग वगैरे सर्व काही गोष्टी. त्याच्यानंतर ना गाईंचं झालं, तसंच म्हशींचं असेल, कोंबड्यांचं असेल. त्याच्यानंतर ना आणखीन बटेर पालन पाहिलं आपण त्याचं असेल, बदक पालन पाहिलं त्याचं असेल, वरा पालन पाहिलं. ह्या सर्वांचं अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्यामध्ये पडू शकतो की इनलिस्ट करायचे, त्यांच्या जाती आणि त्याच्यातली एखादी एक्सप्लेन करायची असेल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला रेशीम उद्योगावरती त्याच्या सुरुवातीचं बेसिक काय गोष्टी आहेत त्याबद्दल लिहायला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ना त्याचा पुढच्या अर्थकारणामध्ये कशा पद्धतीने फायदा होतो त्याबद्दल पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर ना पुढं असेल आरंभी म्हणजे मशरूमच्या जाती कोणत्या आहेत, त्याच्यामधले मानवाला खाण्यायोग्य कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये कंटेंट काय असतं, याबद्दल पण प्रश्न थेअरीमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ना पुढचा मधुमक्षिका पालनामध्ये तुम्हाला माशांच्या जाती आणि सर्वसाधारणमध्ये त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये काय काय फायदा होतो, कशा पद्धतीने फायदा होतो, याबद्दल तुम्हाला तिथं विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने तुमचा प्रात्यक्षिक आणि थोडं रिलेटेड याच्याच थेअरी पेपर, लेखी पेपर पण असणार आहे. अशा पद्धतीने तुमचं द्वितीय वर्ष संपते. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पेपरसाठी बेस्ट लक. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. धन्यवाद.